स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार बडावटे हे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अशा कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ग्रामपंचायत सदस्य वाडीचे अध्यक्ष वाडीचे उपाध्यक्ष शिक्षणतज्ञ सुरेश मालव सर आहेत. तर त्याचप्रमाणे वाडीच्या महिला अध्यक्षा आरती पाचशे उपस्थित आहेत आणि अंगणवाडी सेविका डॉक्टर मॅम तसेच सुभिता मालव या मॅडम उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर सर्वप्रथम मान्यवरांचे आपण स्वागत करून घेऊया. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार बडावटे सर यांचं स्वागत मी स्वतः करेन. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ग्रामपंचायत सदस्य पूर्णताई आकडे यांचं स्वागत आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार बडावटे करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या वाडीचे उपाध्यक्ष शिक्षणतज्ञ सुरेश मालव सर यांचं स्वागत तुषार बडावटे करतील अशी त्यांना विनंती. कार्यक्रमाला उपस्थित आपल्या वाडीच्या महिला अध्यक्ष आरती पाचशे यांचं स्वागत सुरेश मालव सर अशी मी त्यांना विनंती. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी सेविका डॉक्टर मॅडम यांचं स्वागत सुवर्णताई काकडे आपल्या ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित मदतनीस सुनीता मालव मॅडम यांचं स्वागत सोनदेव काकडे करतील अशी त्यांना विनंती आहे. उपस्थिती आहे बचत गटमधील CRP शिप्रा चौधरी मॅडम त्यांचं स्वागत तुषार बडावटे सर त्यांना विनंती करतो. तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी शब्दसुनांनी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक विश्राम वगैरे यांचाही सत्कार होतो. आणि उपाध्यक्ष सुरेश महाराज यांच्या हस्ते करूया. वगैरे
आता यानंतर मुलांची भाषणं होतील. त्याआधी नुकताच आपल्या शाळेवरती 2 शिक्षकांची निवड झालेली आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे इथे मेहनत घेऊन शिकवत आहेत. आपण त्यांचा सत्कार केलेला आहे, तर आपण या ठिकाणी आज 15 वर्षानिमित्ताने आपण त्याचा सत्कार करणार आहोत. वाडीचे उपाध्यक्ष सुरेश मालक यांच्या हस्ते श्री गोंडे सरांचं स्वागत करतील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सानप सरांचं स्वागत आहे आणि सुरेश मालक करतील. टाळ्या वाजवायच्या. एक वर्ष आपल्या शाळेवर शिक्षक नव्हते, 0 शिक्षक ही शाळा होती. मला शासनाचं अभिनंदन करावं लागेल की आपल्या शाळेसाठी 2 शिक्षक दिले आणि दोन्ही हे नसल्यामुळे शिक्षणाची आता आपल्याला कमतरता पडणार नाही. धन्यवाद देतो.